नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही आहे 10वी बोर्ड परीक्षेची उत्तरपत्रिका जी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही ही उत्तरपत्रिका लवकरात लवकर भरू शकाल आणि तुमचा वेळ वाचवू शकाल। तुम्हाला ही उत्तरपत्रिका परीक्षेमध्ये बसल्यानंतर परीक्षेचा टाइम सुरू होण्या अगोदर 15 मिनिट दिली जाते, ज्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा इथं पहा, इथं केंद्र क्रमांक दिलेला असतो 4 अंकाचा, तो लिहायचा आहे। नंतर इथं तुमचा सीट नंबर बैठक क्रमांक लिहायचा आहे, जो तुमच्या हॉल तिकीटवर आलेला असेल आणि हाच बैठक क्रमांक तुम्हाला इथं खाली अक्षरामध्ये लिहायचा आहे। जसं की जर तुमच्या बैठक क्रमांकमध्ये तुमचं इथं 1 असेल तर हेच 1 इथं अक्षरामध्ये असं लिहायचं आहे। नंतर इथं तुमची सही करायची आहे, परीक्षार्थीची सही इथं तुमची सही करायची आहे। इथं तुमचे जे पर्यवेक्षक असतील वर्गामध्ये ते सर सही करतील। नंतर खाली इथं तुम्हाला विषयाचं नाव लिहायचं आहे आणि इथं जर तुम्ही गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांचा पेपर देत असाल तर भाग 1 भाग 2 असे त्या दोन्ही पेपरमध्ये भाग पडतात। तर गणित भाग 1 चा असेल तर 1 लिहायचं, 2 चा असेल तर इथं 2 लिहायचं आणि बाकी विषयाच्या पेपरमध्ये इथं तुम्हाला काहीच करायचं नाही। आणि इथं लिहायचं आहे दिनांक आणि इथं लिहायचं आहे भाषा, ज्या भाषेमध्ये तुम्ही उत्तर लिहित आहात। जसं की आपण मराठीचा पेपर असलं की मराठी, हिंदीचा असेल तर हिंदी आणि इंग्रजीचा असेल तर इंग्रजी आणि बाकी विषयांना मराठी लिहायचं। आणि सगळ्यात शेवटी पेपर झाल्यानंतर इथं तुम्हाला सप्लिमेंट अटॅच्ड चा हा बॉक्स लिहायचा आहे। जर तुम्ही एक सप्लिमेंट घेतली, तुम्ही एक पुरवणी घेतली तर इथं 1+1 लिहायचं। हे मेन बुक असतं तुमचं, मेन आन्सर शीट असते, त्याच्यासोबत तुम्ही एक सप्लिमेंट घेतली तर 1 लिहायचं आणि हे 1+1 इथं 2 लिहायचं। जर 2 घेतल्या तर इथं 2 लिहायचं, 1+2 3 लिहायचं। इथं तुमचा बारकोड चिटकवला जातो आणि इथं हॉलो क्राफ्ट स्टिकर असतं एक ब्लॅक कलरचं, जे तुम्हाला दिलं जातं ते चिटकवायचं असतं सगळी माहिती भरल्यानंतर। बाकी तुम्हाला कुठंही काहीही लिहायचं नसतं, हे सगळं तुमचं जे तुमचे पेपर तपासतात त्यांच्यासाठी असतं। तुम्हाला एवढीच माहिती भरायची आहे।